इथून मग प्रेझेंट करू, प्रेझेंट होत नाही बोर्ड. आवाज येत नाही, मला असा अनुभव आला. इकडूनच घ्या, त्याच्या डेमो बोर्ड आहेत ना. सिक्स वाला आहे रिकामा. सही आवाज येतो का? हॅलो, सही आवाज येतो? हॅलो, सही आवाज येतो? Demo board you mathematics side. Selalu mathematics side. सोराली, माझा आवाज पोहोचतोय का सोराली? Yes, sir. Yes. ओके ओके ओके, तुझाही आवाज रिपीट होतोय. एक मिनिट. सिद्धी सपकाळ, सिद्धी आवाज येतोय? एक क्लिअर आवाज मला चेक करायचा आहे, थांबा. हॅलो हर्षद. हो मॅम. हो सर. बरं ठीक आहे. काय लाऊडस्पीकर हे ठेवले का? हेडफोन आहेत का? माझा आवाज पोहोचतोय पूर्ण व्यवस्थित? हो सर. ठीक आहे. क्लिअर आवाज आला पाहिजे. त्याच्यासाठी ज्यावेळेस तुमचा माईक ऑन केला जातो त्यावेळेला एकतर तिथला आवाज, आपल्या डिव्हाइसचा जो आवाज असतो तो पूर्ण कमी करून घ्यायचा. तरी जर इको निर्माण झाला तर त्याच्यामध्ये हेडफोन वापरायचा. शक्यतो हेडफोन वापरा, आपलं लक्ष विचलित होत नाही, व्यवस्थित क्लास ऐकता येतो आपल्याला. जे मोबाईल सोबत आलेले हेडफोन असतात ते जर वापरले तर आणखी कॉन्सन्ट्रेशन वाढतं. मोबाईल मात्र हातात ठेवण्यापेक्षा बाजूला ठेवायचा, एखाद्या खिडकीमध्ये किंवा टेबलवर ठेवायची व्यवस्था करायची. हर्षद, ऐकू येतोय ना माझा आवाज?
हॅलो. मोबाईल थोडा बाजूला ठेवून व्यवस्थित पाहायचं, हेडफोन वापरायचे. आणि सगळ्यात महत्वाचं, काही मुलांना बोलायचं होतं, बोलायला सगळ्यांना संधी, अध्यापनाच्या जो तास होतो पाठीमागचा, त्या तासामध्ये सगळ्यांना संधी मिळत नाही, अशी काही तक्रारी येतात. त्याला ऑप्शन नाही, कारण आपला अभ्यासक्रम पूर्ण होणार नाही त्याच्यामुळं. आणि त्याच्यावर जे काही तुम्हाला म्हणजे काही विद्यार्थ्यांना बोलायचंय, ती संधी मिळावी म्हणून आपण हा एक्स्ट्रा तास ठेवलाय. दुसरी गोष्ट, बऱ्याच विद्यार्थ्यांना हेच माहित नाही की होमवर्क कुठे येतो. काही विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना माहित नाही की वीकली टेस्ट कशी द्यायची किंवा तिचं सिस्टीम कसं चालतंय. जनरल मध्ये आणखी काही विद्यार्थ्यांनी फीस पेमेंट पूर्ण केलेली आहे, क्लास चालू आहे, परंतु त्यांना हे माहित नाही की सूचना कुठे येतात, ग्रुप कोणता जॉईन करायचा आहे, किंवा जॉईन क्लासचं ऑप्शन कुठं मिळतं, नेमकं फिक्स त्याचं कुठं लोकेशन आहे, कुठून काय पाहता येतं, हे सगळं ऍप्लिकेशनच्या संदर्भामध्ये सगळ्यांना माहिती मिळावी या हेतूनं. आणि होमवर्क कुठे आहे, आपली परीक्षा कशी द्यायची आहे, वीकली जी सराव टेस्ट होते तुमची ती कशी द्यायची, या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आपण आता क्लास जॉईन करायचा होता. बरेच विद्यार्थ्यांनी जॉईन केलेले, पण त्यांना अजूनही इथपर्यंत पोहोचता आलं नाही की कसं जॉईन करायचं, पुन्हा कोणत्या डिव्हाइसवर दिसणार, कसं दिसणार, दुसऱ्या मोबाईलमध्ये ते घेता येणार का, असे बरेच प्रश्न आहेत सगळ्यांचे. या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आपण आता हा क्लास ठेवलाय. आता काही गोष्टी मी एक एक तुम्हाला स्पष्ट करून सांगतो, तुम्ही शांततेने ऐका, पुन्हा बोलण्याची संधी देतो तुम्हाला. बघा, ऐका, ज्या वेळेला आपण रघुकुल नवोदय ऍप ओपन करतो ना, तो जो लोगो आहे, ऍप्लिकेशन ओपन केल्याबरोबर, ऍप्लिकेशन ओपन केलं की आपण परचेस केलेला जो कोर्स असतो तो वरच्या बाजूला परचेस कोर्स मध्ये सगळ्यात पहिल्यांदा दिसायला लागतो. त्याचं नाव येतं, छोटस बॅनर येतं समोर असं. हा जो मोबाईल आहे ना, या मोबाईलवर इथं रघुकुल नवोदय, इथं 3 रेषा असतात, त्याच्या खाली इथं परचेस कोर्स नाव येतं. परचेस कोर्स मध्ये ते जो आपण घेतलेला कोर्स आहे, डेमो असेल किंवा नवोदय कोर्स असेल, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, जो बी कोर्स घेतला तो इथं नाव दिसतं. या ठिकाणी छोटासा माग काय दिसतो, त्याचा लोगो दिसतो, आणि म्हणजे तो बॅनर दिसतो, तो त्या कोर्सचा बॅनर. तिथं ज्यांनी पूर्ण पेमेंट केलंय त्यांना त्या ठिकाणी स्टार्ट लर्निंग नाव येतं, स्टार्ट लर्निंग. आणि ज्यांचं एक इन्स्टॉलमेंट झालंय त्यांना पे सेकंड इन्स्टॉलमेंट असं दाखवतं. आपल्याला हे स्टार्ट लर्निंग किंवा पे इन्स्टॉलमेंट वर क्लिक करण्याऐवजी इथं जे नाव दिसतं त्या कोर्सचं, परचेस कोर्स मध्ये, त्याच्यावर क्लिक करत जायचं. या नावावर किंवा छोट्याशा बॅनरवर इथं क्लिक केल्यानंतर लगेच तो कोर्स ओपन होत असतो आपण जो. आता त्याच्यामध्ये आणखी काय होतं, काही वेळेस आपण खाली ऑप्शन दिलेले आहेत, खाली कोर्स आहे, बॅचेस आहे, होम पेज आहे आणि चॅट, अशा पद्धतीचे खाली 4 ऑप्शन आहेत. त्यातला आपला जो क्लास चालत असतो तो कोर्स या ऑप्शन मध्ये चालत असतो, कोर्स. होमवरही जायचं नाही, बॅचेस मध्ये जायचं नाही, कोर्स मध्ये जायचं. नवीन 2025 मराठी मीडियम. मराठी मीडियमचा विद्यार्थी आहेत ना, जॉईन आहेत ना सगळे इथे. नाही कोणता राहिला परत करेक्ट का
बर, एक मिनिट चालू ठेवा. आपल्या स्टुडंट लॉग इनला चेक करून घ्या ना. घेतले विचार कोणता येतो. चला ठीक आहे. या ठिकाणाहून तो कोर्स ओपन केला. एकदा कोर्स ओपन झाला की त्या कोर्स मध्ये आपल्याला वरच्या कडीला ऑप्शन दाखवतं. पहिला आहे ओव्हरव्ह्यू, दुसरा आहे कंटेंट, तिसरा लाईव्ह क्लासेस आणि नोटीस बोर्ड. जॉईन करायचं कोणता? कंबाईन नव्वद स्कॉलरशिप मराठी. असे 4 पद्धतीचे ऑप्शन तुम्हाला. त्यातला आपल्याला महत्वाचा आहे लाईव्ह क्लास. लाईव्ह क्लासवर आपण क्लिक करायचं आणि याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे आजपर्यंत झालेल्या क्लासच्या रेकॉर्डिंग पाहता येतात एरवी. आणि जेव्हा जॉईन क्लास करायचा आहे म्हणजे जेव्हा वेळ असते क्लासची आपली रात्री 7ची वेळ, त्यावेळेला या ठिकाणी तुमच्या घटकाचं नाव आणि त्याच्या पुढे जॉईन क्लास असा शब्द मिळतो. अशा पद्धतीने इथं त्या लाईव्ह क्लासेस ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर दिसायला लागतं त्या कोर्समध्ये. तिथं दुसरं इकडं त्या लाईव्ह क्लासच्या डाव्या बाजूला कंटेंट नावाचं फोल्डर आहे. कंटेंट नाव आहे म्हणजे टॅब आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं की त्या कंटेंट मध्ये तुम्हाला वेगळे वेगळे, आपण तिथं होमवर्क नावाचं एक फोल्डर ठेवलेलं आहे. होमवर्क मध्ये तुम्हाला जेव्हा होमवर्क दिलेलं असतं त्या होमवर्कची त्या ठिकाणी तो ऍड केलेला असतो आणि त्या होमवर्कला अटेम्प्ट करता येतो तुम्हाला. अटेम्प्ट करण्यासाठी आज होम मधून दिसतंय का ट्रायल असल्यामुळे. अटेम्प्ट करायचं, तिथून होमवर्क अटेम्प्ट करता येईल. होमवर्कला अनलिमिटेड अटेम्प्ट असतात, तुम्ही किती वेळा तो ओपन करून सोडवू शकता. सोडवायचं झालं की तुम्हाला स्कोर पाहता येतो. दिलेल्या उदाहरणांपैकी किती उदाहरण तुमचे बरोबर आले, किती चुकले, चुकलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तर काय होती. त्याच ठिकाणी तो पेपर जसं आपण सोडवलंय ते काय सोडवलं होतं आणि खरी उत्तरं त्याचे काय होते ते त्या ठिकाणी लगेच पाहता येतात. सेम सिस्टीम तुम्हाला जसं होमवर्क नावाचं एक फोल्डर मिळतं त्याच्याच जवळ तिथं वीकली टेस्ट किंवा आठवडी नवोदय सराव परीक्षा नावाचं मराठी मीडियम साठी फोल्डर आहे. ती नवोदय सराव परीक्षा मात्र तिथं अनलिमिटेड अटेम्प्ट नसतात तुम्हाला. जसं परीक्षेमध्ये एकदा पेपर ओपन केला की तुम्हाला सोडवाच लागतो, त्या पद्धतीनं 1 अटेम्प्ट दिलेला असतो. ठीक त्या वेळेला संध्याकाळी तुम्हाला तो कोर्स ओपन करायचा असतो. 7 म्हणजे तो फोल्डर ओपन करायचं, ती टेस्ट अटेम्प्ट करायची. अटेम्प्टला सुरुवात केलं की एकदा ओपन केल्यापासून तो पेपर कंटिन्युअसली आपल्याला सोडवून दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण करायचा असतो. तिथं वेळवर दाखवतं प्रत्येक पेपरवर तुम्हाला किती कमी किती जास्त वेळ, म्हणजे किती वेळामध्ये तुम्ही सोडवायला लागलेले आहात ते सगळं, किती वेळ शिल्लक राहिलेला आहे, किती सगळं पाहता येतं. आणि तुम्ही एक एक प्रश्न अटेम्प्ट करत जायचा असतो पुढं. हे कंटेंट मध्ये हे 2 फोल्डर आहेत. होमवर्क नावाचं एक फोल्डर, होमवर्क मध्ये पुन्हा वेगळे वेगळे होमवर्क आहेत ते तुम्हाला सोडवता येतात. आणि होमवर्कच्या तिथंच आठवडी नवोदय सराव परीक्षा नावाचं एक फोल्डर आहे. झालं की राहिलाय आता काहीच करता येत. याच्यानंतर यातली महत्वाची इथं ओव्हरव्ह्यू आहे, त्याचं काही नाही. ओव्हरव्ह्यू वर जनरल माहिती आहे तुम्हाला. ओव्हरव्ह्यू पेक्षा पुढचं कंटेंट आणि लाईव्ह क्लासेस हे ऑप्शन. आणि तिसरं म्हणजे कुठल्याही व्हॉट्सअपचा किंवा बाकीच्या कुठल्या याचा मेसेजसाठी वापर केला जात नाही. काही कोर्सेस मधून मेसेज येतात तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपचे, परंतु
नोटीस बोर्ड मध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह क्लासच्या उजव्या बाजूला नोटीस बोर्ड नावाचं एक ऑप्शन आहे. त्या ठिकाणी काही जर सूचना द्यायच्या असतील, काही सूचना असतील किंवा इथं क्लास चालू झालेला दिसत नाही किंवा आज नवीनच काहीतरी आहे काय की असं वाटतंय, तर ती सूचना तुम्हाला नोटीस बोर्ड मध्ये रोजच्या रोज येणार आहे. किंवा या झालेल्या सराव परीक्षेचा इथली जी आठवडी सराव परीक्षा आहे त्या सराव परीक्षेची हे जे आहे सराव परीक्षेचं रिझल्ट आहे किंवा सराव परीक्षेच्या संदर्भातली जी माहिती तिथं तुम्हाला द्यायची किंवा नवीन काही म्हणजे सूचना द्यायच्या, सूचनासाठी हा नोटीस बोर्ड नावाचा एक ऑप्शन लाईव्ह क्लासच्या उजव्या बाजूला आहे. जेव्हा आपण कोर्स परचेस केलेला असतो, एखादा कोर्स जॉईन केलेला असतो, त्यावेळेला तुम्हाला हे लाईव्ह क्लास आणि नोटीस बोर्ड हे दोन ऑप्शन सुरू होतात. कंटेंट आणि ओव्हरव्ह्यू हे दोन ऑप्शन ऑलरेडी केव्हाही तुम्हाला पाहता येतात कुठल्याही कोर्स मधले. परंतु जेव्हा आपण परचेस करतो, फीस पेमेंट करतो, त्यावेळेला लाईव्ह क्लास आणि नोटीस बोर्ड हे ऑप्शन सुरू झालेले असतात. आणि कंटेंट मधला मग कंटेंट तुम्हाला यूज करता येत असतो. एरवी मात्र इथपर्यंतच दिसतं. अशा पद्धतीनं हे आपण घेतलेल्या कोर्सच्या संदर्भात अशी माहिती आहे. तो व्यवस्थित बारकाईनं बघा. ज्यांना समजत नाही त्यांनी टेक्निकल टीमला संपर्क करायचा, बिनधास्त फोन करायचा, फोन करून तो रूट विचारून घ्यायचा की हे दिसत नाही, ते दिसत नाही. जर हे कुठलंच काही म्हणजे वापरता नाही आलं किंवा काहीच दिसत नाही, आपल्याकडे जॉईन क्लासेस दिसत नाही, त्यावेळेस मी सांगितलं होतं की सुरुवातीला ज्यावेळेस आपण ओपन करतो ऍप्लिकेशन ओपन केल्याबरोबर त्याच्यामध्ये डाव्या साईडला 3 रेषा आहेत या ठिकाणी इथं, आणि त्याच्या पुढे रघुकुल नवोदय असं नाव लिहिलंय, छोट्या 3 रेषा आहेत. ह्या 3 रेषांमध्ये तुमच्या सेटिंग आहेत. 3 रेषांवर क्लिक करून त्याच्यात एडिट प्रोफाईल नावाचं एक ऑप्शन आहे. एडिट प्रोफाईलला जर क्लिक केलं तर त्याच्यामध्ये तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर कोणता आहे तो दाखवता आणि तुमचं नाव काय आहे ते दिसतं. याचा आणखी एक ऑप्शन आहे, याच्यातून सेटिंग मधून, याच्या खाली सेटिंग, एडिट प्रोफाईलच्या जवळ सेटिंग नावाचा ऑप्शन आहे. सेटिंग मधून आपण आपला हा डिव्हाइस लॉग आउट करून हाच कोर्स इथला रजिस्टर्ड मोबाईल नंबर वापरून दुसऱ्या मोबाईलवर सुरू करू शकतो. परंतु आपला पहिल्या मोबाईल मधला तो कोर्स म्हणजे तो जो रजिस्ट्रेशन आहे ते लॉग आउट होऊन जातं ऑटोमॅटिक ते ऍप्लिकेशन, आणि नवीन मोबाईल मध्ये तुम्हाला तो करता येतो. पण त्याच्यासाठी या मोबाईल नंबर मध्ये असलेला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्याचा ओटीपी आपल्याला तो घेता आला पाहिजे. ओटीपी जर मिळाला तरच दुसरीकडे ते चालू होतं आणि पहिल्या मोबाईल मधून लॉग आउट होऊन जातं ऑटोमॅटिक. अशी सिस्टीम आहे. या बारकाईने छोट्या छोट्या गोष्टी जर नाहीच काही सांगितलं तर इथं सांगितलं जातं तुम्हाला 3 रेषांवर क्लिक करा, एडिट प्रोफाईल मध्ये जा आणि तिथं दिसणारा मोबाईल नंबर आम्हाला सांगा. अशा पद्धतीनं सूचना देऊन तो ओपन केला जातो. हे टेक्निकल गोष्टी आहेत. या टेक्निकल गोष्टीच्या संदर्भात जर कुणाला काही अडचणी आल्या तर त्याच्यासाठी तुम्हाला 3 नंबर दिलेले आहेत. त्या 3 नंबरवर कुठेही संपर्क करता येतो तुम्हाला. 9604 94 3974 हा एक नंबर दिलेला आहे. त्याच्यानंतर आणखी एक नंबर तुम्हाला याच्यासाठी दिलेले आहेत किंवा तुम्ही जिथून ऍडमिशन करून घेतले त्यांचे नंबर आहेत तुम्हाला. त्या कुठल्याही नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. फक्त टीचिंग स्टाफ तुमचा जो आहे तो त्यावेळेस फोन अटेंड करत नाही, कारण ते टीचिंगसाठी गुंतलेले. बाकी टेक्निकल टीम तुमचे सगळे फोन अटेंड करत असते. मग कुणाकडे ज्याच्याकडे शक्य त्याच्याकडे एखाद्या वेळेस चालू असतो कॉल, कारण तुमच्यासारखे प्रॉब्लेम आलेले असतात. तसा कॉल असेल तर लगेच दुसरा टेक्निकल टीम मधलं दुसऱ्या मेंबरला कॉल करून बघायचं, ते तुम्हाला सपोर्ट करतात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या रूट प्रमाणे जाऊन तो एकदा शिकून घ्यायचं. जोपर्यंत तुम्हाला ते जमत नाही तोपर्यंत कॉल करून माहिती करून घ्यायचं. ही टेक्निकल बाजू आहे सगळ्या ऍप्लिकेशनची. हळूहळू ती वापरायला समजते, तुम्ही एवढे तज्ज्ञ होऊन जाता. याच्यापेक्षा कितीतरी भारी भारी गेमचे ऍप्लिकेशन तुम्ही घेऊन त्यांचा सराव तुम्ही करू शकताय. याचा अर्थ हे ऍप्लिकेशन तुम्ही सहज वापरू शकता, सरळ सरळ वापरता येईल, इतकं सोपं आहे. फक्त नाविन्य आहे, नवीन आहे म्हणून थोडं वेगळं वाटतं. आणि तुम्हाला टेक्निकल टीम एनी टाइम तुम्हाला सपोर्टसाठी आहे, त्याच्यामुळे कुठलीच अडचण येणार नाही. फक्त तुम्ही संपर्क करा की आम्हाला दिसत नाही, ज्यांना जॉईन होता येत नाही त्यांनी, तो ती तक्रार इथपर्यंत पोहोचली पाहिजे, मग तुम्हाला सपोर्ट केला जातो. हे झालं आपल्या याच्या संदर्भात. आता काय आहे दुसरं, काही जणांचा असा प्रश्न असतो की आम्हाला तो क्लासमध्ये बोलण्याची संधी द्या.
आता सुरुवातीला तर आपण एवढे उत्सुक असतो क्लासमध्ये बोलण्यासाठी, वाटतं की आपल्याला सगळं काही या क्लासमधलं येत आहे आणि मग आपणही त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे, बोललं पाहिजे. आणि मग ते बोलण्यासाठी विद्यार्थी एवढे उत्सुक असतात. चांगली गोष्ट आहे, परंतु सगळ्यांनी जर आपण बोलायचं ठरवलं तर मग आपल्याला पुढचा जो मुख्य कंटेंट आहे, मुख्य म्हणजे काय प्रॉब्लेम आहे सांगतो तुम्हाला. त्यातलं हे कुठे आहे, इथलं ऑप्शन कुठे आहे? त्याला हे कुठून जात आहे, एक मिनिट. चला ठीक आहे, आता लक्ष द्या. काय प्रॉब्लेम आहे, आता सगळ्यांना आपल्याला बोलावं वाटतंय परंतु सगळ्यांना संधी मिळत नाही. काय विद्यार्थ्यांना वाटतं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मला येत होतं आणि सगळ्यांनाच येत आहे सध्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर, आणि मला बोलण्याची संधी मिळाली नाही. इतकं नाराज होतोय आपण त्याच्यावर की मग काय, हे आपल्या कामाचंच नाही की काय, असं वाटायला लागतंय प्रत्येकाला. पण असं काही नाही. आज जो आपण घटक शिकतो आहे, पहिला जो गणित विषयाचा, आपल्याला सगळ्यात जास्त वेळ द्यायचा मॅथ विषयासाठी. त्याचं कारण आहे, फार कमी मार्काचा विषय आहे हा. 20च प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत आणि त्याला गुण आहेत 25 मार्क्ससाठी हा कंटेंट आहे. परंतु या इथं तुम्हाला मॅथ अशा पद्धतीनं हे गणित शिकायचं, अंकगणित आहे तुम्हाला सगळं अशा पद्धतीनं शिकायचंय की पूर्ण बेसिक कन्सेप्ट तुम्हाला अगदी पहिली पासून ते 8वी लेवल पर्यंतच्या कन्सेप्ट आहेत. यावर्षी आपल्याकडे जो विद्यार्थी मॅथ शिकतो नवोदयसाठी, त्या विद्यार्थ्याला भविष्यात मॅथमॅटिक्सची कुठली कन्सेप्ट त्यानं ऐकली नाही किंवा त्याला माहिती नाही असा प्रकारच घडत नाही. मग हे सगळं गणित हे पूर्ण बेसिक पासून आपल्याला प्रत्येक कन्सेप्ट शिकण्यासाठी तो सिलेबसच तसा डेव्हलप केलेला आहे. पहिला जो घटक आहे तो फार बेसिक वर आधारित 1ली ते 4थीचा सिलेबस त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. 1ली ते 5वी, 1ली ते 4थीचा सोप्या सोप्या गोष्टी आहेत सगळ्या. नैसर्गिक संख्येच्या संदर्भामध्ये हा पहिला चॅप्टर आहे. नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात, नॅचरल नंबर, प्राकृतिक संख्या हिंदीमध्ये, आणि मग अशा पद्धतीनं त्याची वेगळी वेगळी नाव आहेत. नैसर्गिक संख्येच्या संदर्भामध्ये पहिल्या पाठामध्ये तुम्हाला माहिती दिलेली, छान पद्धतीनं डेव्हलप केलेलं असेल पहिला घटक. आणि मग ह्याच्यामधल्या सगळ्या सोप्या, ह्याच्यामध्ये समसंख्या, विषम संख्या, संख्या वाचन, असे साधे साधे सगळे घटक एकाच, सगळे उपघटक एकाच घटकामध्ये दिलेले आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की हे सगळं आपल्याला येत आहे, आणि मग सगळं येत असल्यानंतर आपल्याला थोडं बोलण्याची संधी मिळावी म्हणून सगळेजण प्रयत्न करताय. आणि सुरुवातीलाच तुम्हाला ती संधी न मिळाल्यामुळे लगेच तुम्हाला वाटतं की मग काय एवढं विशेष आहे त्या क्लासमध्ये. असं काही नाही. हा सगळा माहिती असलेला भाग आहे. याच्या नंतरचा जो भाग सुरू होणार आहे तुम्हाला दुसऱ्या पाठामध्ये, याच्या पुढचा थोडासा भाग आहे. म्हणजे नैसर्गिक संख्येच्या नंतर पूर्ण संख्या व त्यावरील 4 मूलभूत क्रिया हा घटक सुरू होतो. त्याच्यामध्ये काही गोष्टींना आपण थोडस एक पाऊल पुढे जावं लागतं याच्यापेक्षा, आता जिथं आहेत त्याच्यापेक्षा. आणि नंतर खऱ्या नवोदयच्या सिलेबसला सुरुवात होते. केव्हापासून? नवोदयमध्ये जे नवीन शिकायचे ते नवीन शिकल्यासारखं कुठं वाटतं, केव्हा वाटतं तुम्हाला? किंवा तिथं फक्त ऐकूनच घेण्याची वेळ आपल्यावर जास्त गरज पडत असते. तो घटक सुरू होतो 3ऱ्या पाठापासून. 3रा पाठ आहे जो 3रा पाठ, ज्याचं नाव अपूर्णांक आहे, जो आपण पहिलीपासून शिकत आलो. आणि आज तो आपण अपूर्णांक असा शिकणार आहेत, अपूर्णांक व त्यावरील 4 मूलभूत क्रिया, की आयुष्यात अपूर्णांक हा घटक तुम्हाला पुन्हा कुठं वेगळा शिकण्याची कधीच गरज पडत नाही. एवढा बेसिक पासून स्टँडर्ड लेवल पर्यंत पूर्ण सिलेबसला तुमचा हा अपूर्णांक आहे. आणि फार महत्वाचा घटक हा घटक जर पूर्णपणे व्यवस्थित यातली कौशल्य तुम्हाला जमली, क्षमता झाल्या यातल्या पूर्ण, की जवळजवळ नवोदयचा बऱ्यापैकी 30-40% घटक तुमचा म्हणजे पूर्ण झाला असं होतं. अपूर्णांक पाठासाठी खूप दिवसाचा वेळ लागतो, खूप तासिका याच्यावर घ्याव्या लागतात. जेव्हा अपूर्णांक तुम्हाला समजतो तेव्हा तुम्ही बऱ्यापैकी खूप म्हणजे
महत्वाचा घटक या नवोदयच्या याच्यातला पूर्ण केलेला असतो. आणि ज्याला अपूर्णांक कंप्लीट समजतो त्यालाच नवोदयचा इथून पुढचा सिलेबस पूर्ण करता येतो, म्हणजे शिकायला मजा वाटते किंवा शिकता येतो व्यवस्थित तिसऱ्या पाठापासून. पण तोपर्यंत असणारे घटक मग आता महत्वाचे नाहीत का? काल एका विद्यार्थ्याचा फोन होता, काही नाही आम्ही आराम करत करत सगळं बघतो म्हणणे. त्यांनी आमचा विद्यार्थी निवांत आराम करून झोपून बघतो, असंही काही जण करतात. तसं नाही, हा अभ्यास आहे. आपल्याला इथलं प्रत्येक कौशल्य प्रत्येक गोष्ट व्यवस्थित शिकून घ्यायची आहे. प्रत्येक पाठामध्ये जे काही आपण नियम शिकणार आहेत, प्रत्येक पाठातली जी काही माहिती आपल्याला मिळत राहणार आहे, त्या आधाराचा उपयोग म्हणजे त्या माहितीचा उपयोग करून पुढचे घटक सोडवता येणार आहेत. म्हणून जसं आपण शाळेमध्ये क्लासमध्ये जाऊन एकत्रित व्यवस्थित बसून ते समोर ठेवून प्रत्येक प्रश्न लिहून घेणं, जे लिहायला सांगितलंय ते लिहून घ्यायचं, जे पाठ करायला सांगितलंय व्यवस्थित ते पाठ करायचं, जे महत्वाचं म्हटलंय त्याला IMP लिहून ठेवायचं, जे क्लासमध्ये झालंय त्याला फेर रजिस्टर मध्ये एका चांगल्या रजिस्टर मध्ये लिहून ठेवायचं. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही आजपासून चालत करत गेला तरच या गोष्टींचा फायदा तुम्हाला पुढे होणार आहे किंवा तुम्ही परफेक्ट जाणार आहे. यात एक अशी अडचण आहे, आपण जाताना अगदी आता स्लो पद्धतीनं शिकत शिकत एक एक गोष्ट चाललोय. अध्यापनाची स्पीड आपली हीच राहते. मग प्रश्न बऱ्याच पालकांना असा पडतोय की हा या स्पीडनं मग सिलेबस कधी होणार? सिलेबस पूर्ण करण्याचं काम क्लासचं आहे. तुम्ही त्या गोष्टीचा विचारच करू नका. क्लास व्यवस्थितपणानं परफेक्ट सिलेबस पूर्ण करून देतं. परंतु आपल्या क्लासचा असा नियम आहे की जी अध्यापनाची स्पीड आहे त्या स्पीड मध्ये कधीच वाढ केली जात नाही, स्पीड वाढवली जात नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर समजली पाहिजे आणि याच्यापेक्षा खूप मोठ्या मोठ्या कन्सेप्ट पुढच्या पाठामध्ये येतात. एक एक पेजचे उदाहरण, अर्धा अर्धा तास जे एक एक तास शिकायला लागतं एका एका उदाहरणाला, ते उदाहरण तुम्हाला 2-2 मिनिटांमध्ये सोडवण्याचं कौशल्य अवगत करायचं असतं. जे उदाहरण 1 तासभर समजून सांगितलं जातं ते तुम्हाला 2 मिनिटात पुन्हा फास्ट मध्ये सोडवून घ्यायचं असतं. म्हणजे अशा पद्धतीची उदाहरणं तुम्हाला क्लिअर समजावी, त्याचे बेसिक माहित व्हावं, कारण बेसिकवर आधारित प्रश्न असतो. नवोदयचा जो प्रश्न तयार होतो ना तो फार बेसिकवर असतो. तुम्हाला त्याचे नमुने मी आता तुम्हाला चालू मध्ये दाखवणार आहे, कसा असतो, काय असतं, किती खोलपर्यंत विचार करायचा आहे. आणि एक मोजका नेमका सिलेबस आहे. असं काय नाही की तुम्हाला काही तयार करावं लागणार आहे. मी वर्ग घनपाठ करत बसलो, मला 100 पर्यंतचे वर्ग पाठ करायचे, असं काही नाही. फिक्स ठरलेलं आहे, एवढंच करायचंय. पाढे मला सगळे पाठ कर, काही गरज नाही. ठरलेले एवढेच पाठ असले पाहिजेत, पण परफेक्ट असले पाहिजेत. मोजका सिलेबस आहे, फक्त तो परफेक्ट असला पाहिजे. ह्या कंडिशन ह्या नवोदयच्या आहेत. म्हणून आजच न गडबड करता, आता तिसऱ्या पाठापर्यंत पोहोचायला बराच वेळ लागणार आहे, परंतु आता पहिला पाठ सुरू झालाय. पहिल्या पाठामध्ये काय महत्वाचं आहे, पहिल्या पाठामध्ये काय बघितलं, काय करत आहोत आणि ते कशा पद्धतीने करायचं. असं झोपून आराम करून कसं तरी पिक्चर बघितल्यासारखं, काहीतरी व्हिडिओ बघितल्यासारखं असा आपल्याला क्लास बघायचा नाही. क्लास व्यवस्थितपणानं काळजीपूर्वक नीट तुम्ही समजून घेत करा, व्यवस्थित समजून घ्या, प्रत्येक गोष्ट त्यातली व्यवस्थित बघा. आणि मग या पद्धतीने आपल्याला पुढे ते नोट करीत चला, त्यातलं महत्वाचं काय. तसं तर तुम्हाला कधी व्हिडिओ पाहता येतोय, पण आजचा लोड तुम्ही उद्यावर टाकला तर उद्याचा व्हिडिओ लगेच ऍड होतो त्याच्यामध्ये. प्रत्येक व्हिडिओ हजारो वेळा बघता येतो, कुठलाही चार्ज लागत नाही, कुठलाही तुमच्यावर वेगळी काही रक्कम आकारली जात नाही. तो जशाच तसा आहे, त्याला कुठल्या कंडिशन दिलेल्या नाहीत की 2च वेळेस विद्यार्थ्यांनी पाहावं. अनलिमिटेड अटेम्प्ट तुम्हाला ते वापरण्यासाठी दिलेले आहेत. फायदा घेता येतो, परंतु तेवढा वेळ पुढे गेल्यानंतर आपल्याकडे नसतो. म्हणून आजचं काम आपल्याला आजच करायचंय. पुढे तर तुम्हाला सांगतो की प्रत्येक घटकामध्ये गणित विषयाचा तास आहे, समजा फार तरी एक 5 उदाहरणं होतात, कधीतरी 7 उदाहरणं होतात, काही वेळेला फार अवघड असले की 2, 3, 4च उदाहरणं होतात एका तासामध्ये. पण महत्वाचं ते नाही. एकच उदाहरण काही वेळेस एका तासामध्ये जरी झालं तरी त्या पाठातल्या सगळ्या नियमांना कव्हर करून घेणारं ते एकच उदाहरण असतं. ते एक आलं म्हणजे तो पूर्ण पाठ आला, अशा पद्धतीचे काही उदाहरण आहेत. म्हणून असा नाही विचार करायचा की आपण स्लो चाललोय का फास्ट चाललोय. ते क्लासचं काम आहे. क्लास तुम्हाला वेळेत पूर्णपणे सगळ्या गोष्टी पूर्ण करून देईल, तुम्हाला परीक्षेसाठी 100% तयार करणार आहे. 100% तयारही करेल. त्याच्या अगोदर ते विद्यार्थ्याला प्रत्येक घटकाचं व्यवस्थित नॉलेज देण्याचा प्रयत्न आपण करणार आहे. परीक्षेसाठी तर तुम्ही ऑलरेडी
तयार होणार आहे. तुम्ही फार ब्रिलियंट आहेत, तुम्हाला सगळं हे नॉलेज आहे. परंतु ह्याच्या अगोदर ह्या विषयाचं ज्ञान तुम्हाला चांगलं परफेक्ट मिळायला पाहिजे, या दृष्टीने आपण सगळ्यात जास्त प्रयत्न करणार आहे. आता काय महत्वाचं आहे, पहिल्या पाठाचा आपण विचार करू. तुम्ही पाहताय, गेल्या काही दिवसापासून शिकताय. पहिला पाठ आहे. पहिला पाठ काय सांगतो? पहिल्या पाठामध्ये मी आताच तुम्हाला सांगितलं, कशाच्या संदर्भात पाठ आहे तो आहे नैसर्गिक संख्येच्या संदर्भामध्ये. नैसर्गिक संख्या. आणि सोपं तुम्हाला माहित आहे की त्याच्यामध्ये तुम्ही काय काय पाहिलं. त्याच्यामध्ये सगळ्यात सोपं पहिल्यांदा असं होतं समसंख्या, विषम संख्या, है की नाही. आणि मग त्याच्यामध्ये तिसरा घटक आला समसंख्या, विषम संख्या. एवढं सोपं होतं हे समसंख्या, विषम संख्या. त्याच्यानंतर संख्या वाचन. संख्या वाचन मध्ये फार तर थोडस गट वाचन पद्धती असते. 1100 म्हणण्याऐवजी आपण त्याला 1100 असं वाचन करतो. 200 करोड ही संख्या कशी लिहायची, हे की नाही. 200 कोटी, 3717 कोटींचा घोटाळा, हे कसं लिहिलं जाणार. या पद्धतीचा अभ्यास तुम्ही संख्या वाचन मध्ये वेगळ्या 9 अंकी, 10 अंकी, 12 अंकी सगळ्या संख्यांचं वाचन तुम्हाला करता यावं. त्याची स्टँडर्ड पद्धत काय आहे, कसं आहे, कसं लिहायचं, कसे घर ठेवायचे, कोणतं घर किती याचं असतं, वाचन कसं काय, सगळ्या गोष्टी तुम्ही लिहिणं वाचणं हे सगळं पाहिलं संख्या वाचन मध्ये. सोपे घटक होते. यातला सगळ्यात महत्वाचा आपल्याला जो भाग तुम्ही बघितलाय, ज्याच्यावर आता मला तुमच्यासोबत चर्चा करायची, तो असा आहे की त्यातला मूळ संख्या हा घटक. मूळ संख्या. आता मला आणखी एका विद्यार्थ्याकडे जायचंय, म्हणजे त्याच्यासोबत मी एकटाच बोलतोय की काय असं मला वाटायला. मला एका विद्यार्थ्यासोबत कनेक्ट करून थोडस त्यांच्याकडे मला बोलता येईल, त्यांनी काय केलेलं आहे आजपर्यंत. असं अर्णव नावाचा विद्यार्थी, अर्णव पोटे. बिनधास्त बोलायचं, घाबरायचं नाही. चुकलं तर चुकलं, काय बंधन नाही. मी खूप लांब आहे, मी काय करू शकत नाही एवढ्या लांबून तुम्हाला. घाबरू नका. हा बिनधास्त बोलायचं, काहीच भ्यायचं नाही. मी तुमच्यासारखाच आहे, फक्त खुर्चीवर बसलो एवढंच. चला पुढं. हा आता मला काय म्हणायचं, आपण मूळ संख्या शिकलो ना अर्णव, आवाज येतोय माझा? हा ठीक आहे. चला आता मूळ संख्या आपण पाहिल्या. किती मूळ संख्या आहेत? 1 ते 100 पर्यंतच्या 25. करेक्ट. 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. पाठ आहेत का आपल्याला त्या? हो. आता बघा मी काय काय म्हणाले, तुम्ही नीट ऐका. हा घटक आपल्याला पाठच करायचा आहे. आपण काहीच पाठ करायला सांगत नाही मुलांना, पण काही गोष्टी मात्र, काही छोट्या छोट्या गोष्टी त्या पाठच करून ठेवण्यासाठी सांगतो. अशा व्यवस्थित पाठ करायचे आहेत की झोपेत जरी पटकन उठून विचारलं तर त्यांना असं फ्रेश होण्याच्या अगोदर त्याला व्यवस्थित सांगता यावं. अशा पद्धतीने पाठ करायचं. काय काय पाठ करायला सांगायलंय आज? पहिला घटक तुम्हाला पाठ करून ठेवायचा आहे. सगळ्यांना पाठ आहे हे, ज्यांनी आता छोट्या छोट्या परीक्षा देतात, MTS NTS काय ते नॅशनल टॅलेंट सर्च काही बऱ्याच परीक्षा तुमच्या, त्या परीक्षा देणारे, मंथन देणारे ह्या विद्यार्थ्यांना 3री 4थी पासूनच मूळ संख्या आहेत आणि त्यांना ऑलरेडी पाठ आहेत. आणि ह्यात तुम्हाला सुद्धा पाठ असतील. आता अर्णव सांगू शकतोय, फक्त कशा पाठ करायच्यात, एवढ्या व्यवस्थित, एवढ्या परफेक्ट, पाठांतर जसं करतात तशा पाठ करायच्यात. अर्णव एकदा सांगून घे, पूर्ण सांग, मी ऐकतो. 1 3 5 7 11 13 19 23 29 31 37 41 43 47 53 69 61 67 71 71 79 83 89 97. ओके ठीक आहे. काही चुकल्या, काही बरोबर आल्या, काही ठिकाणी तुझी लिंक तुटली होती. ठीक आहे. आता तुला ते दबाव असेल किंवा मीच बोलतोय असं, माझा आवाज तिकडे माईक मध्ये येतोय असंही वाटत आहे, काय असेल ते. पण आता ह्या पाठ करायच्यात. पाठ कशा करायच्यात ऐका सगळेजण. अगदी त्यानं सांगितल्या तशाच, पण अगदी अचूक पाठ झाल्या पाहिजेत. कसं सांगता आलं पाहिजे? 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97. एका दमामध्ये 25 संख्या आपल्याला परफेक्ट सांगता याव्यात. आपल्याला अभ्यासच एवढा आहे. 1 ते 100 मधल्या अंकांचा बारकाईनं अभ्यास आपल्याला पहिल्या पाठामध्ये करायचा. त्यातल्या या पहिल्या 25 संख्या
मूळ संख्या हा घटक एवढा महत्वाचा आहे की शेवटपर्यंत तुमच्या गणिताची स्पीड वाढवण्यासाठी हा घटक उपयोगी पडतो, म्हणून पाठ करून ठेवायचा. प्रत्येक उदाहरण सोडवत असताना तुमची स्पीड चांगली आली पाहिजे, या गरजेसाठी ह्या 25 संख्या मूळ संख्या आपल्याला पाठ पाहिजे. अगदी अचूक पाठ पाहिजे, थोडी सुद्धा चूक नाही झाली पाहिजे. आता अर्णवकडून काही चुकल्या, त्यानं एक सांगितली, एक तर नाहीच आहे त्याच्यामध्ये, पुन्हा मध्ये काही चूक झाल्या ते त्या पद्धतीनं. आणि मग अशा पद्धतीनं पण मूळ संख्या पूर्णपणे पाठ करा. आज जरी नसल्या क्लिअर झाल्या, आता काही जणांचा प्रश्न असतो, सर आम्ही खूप अभ्यास करतो पाठ होत नाही, काय करायचं? त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे छान टेक्निक आहे. काय टेक्निक आहे? जी गोष्ट तुम्हाला पाठ करायला सांगितली, आपण पाठ करायला काहीही सांगत नाही, फक्त समजून देतो आणि समजून घ्यायचं असतं. परंतु जे काही त्यातलं महत्वाचं आहे, फारच महत्वाचं आहे, ज्याच्यावर गणिताचा बेस उभा राहतो, तो भाग मात्र आपण तेवढाच पाठ करायला सांगतो. तो किती असतो? जेवणाच्या पूर्ण ताटामध्ये एका बाजूला जसं खार ठेवला जातं, काय म्हणतात त्याला आपण? लोणचं म्हणता ना? लोणचं जेवढं, लोणचाची एक फोड ठेवली जाते, बाकीची भाकरी भरपूर असते, भाजी भरपूर असते, काय वरण भात असतो, परंतु लोणचं किती असतं? भाता एवढं लोणचं घेतो का? एवढं आपण एकदाच खायला नाही घेतो, थोडं. अगदी तेवढ्याच लोणचा एवढ्या काही गोष्टी आपल्याला या नवोदयच्या अभ्यासक्रमात पाठ करायच्या. त्यातली पहिली गोष्ट तुमच्या समोर मी मांडली, 25 मूळ संख्या क्लिअर पाठ असल्या पाहिजेत. आणि त्या अगदी अशा पाठ असल्या पाहिजेत की जर एखादी 100च्या आतली संख्या जर तुमच्या समोर मी मांडली की लगेच सांगता आलं पाहिजे की ही मूळ आहे की नाही, बस पटकन सांगता आलं. हीच एवढीच कंडिशन मध्ये ते पाठ करायचं. म्हणून मग ते कसं पाठ करायचं? सोपी पद्धत आहे. ज्या गोष्टी तुम्हाला, आता 2 टेक्निक सांगतो मी तुम्हाला पाठ कसं करायचं. ज्या गोष्टी तुम्हाला पाठ करायला सांगितलं, एखादी गोष्ट, आता मी सांगितलं की या 25 मूळ संख्या पाठ करा, पाठ केल्या पण तरी पण चुकतात, काय करायचं त्याला? ते पाठ करायला सांगितलेल्या गोष्टी फार थोड्या आहेत, म्हणून त्या रोज एकदा लिहा, रोज एकदा, दररोज एकदा लिहायचं. 25 मूळ संख्या कुठेही कडी कोपऱ्यावर पडलेल्या कागदावर पेन घेऊन कुठेही लिहू शकतो आपण, दिवसातून एकदा लिहायचं कुठेतरी, ते कागद फेकून द्या, काय घेणं देणं नाही. नंतर रफ वही असेल जवळ, त्या वहीवर लिहा, कशावर लिहायचं त्याच्यावर लिहा. सोपी टेक्निक आहे. दररोज एकदा जी गोष्ट पाठ करायला सांगितली ती दररोज एकदा लिहायची, एकदाच लिहायची, बस. दिवसातून एकदा लिहा, बस झाली. दुसरी गोष्ट, जर ती पाठच करत जायचं असेल तर सुरुवातीला एक टेक्निक वापरायचं, त्याला 2, 3, 5 आणि 7 तुकडे करायचे, तुकडा करून पाठांतर करायचं. अगोदर एवढ्याच 4 पाठ करायच्या, पहिल्या 1 ते 10 मधल्या, 2, 3, 5, 7, आणि म्हणायचं त्याला. पाठांतर करताना परत म्हणावं लागतं, 2, 3, 5, 7, 2, 3, 5, 7, 2, 3, 5, 7, अशा पद्धतीने ते पाठ होत जातं तुम्हाला. किंवा एकदाच पाठ करत ताण वाढवायचा नसेल तर आपली सोपी गोष्ट आहे, दररोज एकदा लिहा. खूप दिवसाचा वेळ आहे, त्याच्या अगोदरच तुम्हाला एकाच महिन्यामध्ये सगळे पाठ होऊन जातील ऑटोमॅटिक इथपर्यंत. ओके. दुसरी गोष्ट, आणि मग प्रयत्न करत राहा. आणखी याला मग पुन्हा ह्या पद्धतीमध्ये आणखी आपल्याला काय करायचं असतं, 11, 13, 17, 19 अशा पद्धतीने याला आपण अटॅच करत चालायचं असतं. पुन्हा हा गट पाठ करायचा, पुन्हा हे दोन्ही मिळून एकत्र पाठ करायचा, असं हळूहळू फुडत पुढे जायचं असतं. नंतर 20 ते 30, पुन्हा नंतर 20 ते 30च्या पाठ करायचे, तेवढ्याच फक्त 2 आणि त्या या मागच्या सोबत जोडून बघायच्या, कारण ते जोडताना पुन्हा आणखी विसरत असतं. अशा पद्धतीनं पाठ करत जायचं. किंवा सगळ्यात सोपी, पाठ केव्हा होईल याची काळजीच करायची नाही, फक्त दररोज एकदा लिहायचं. या पद्धतीने तुम्ही कुठलीही गोष्ट पाठ करू शकता. हे टेक्निक आहे त्याचं. पुढं काय करायचंय? मूळ संख्या पाठ करायला सांगितल्या, त्या मूळ संख्यांचा एवढा काय फायदा आहे की त्या अशा लगेच म्हणजे एवढ्या भारी पाठ असायला पाहिजेत, असा प्रश्न काही विद्यार्थ्यांना पडतो. काय कारण आहे? तर मूळ संख्यांमुळं तुम्हाला प्रत्येक गोष्टीला पुढे कॅल्क्युलेशन करावं लागतं. गणितामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असतो की कॅल्क्युलेशन करायचं. त्याचं कॅल्क्युलेशन करायचंय. काटाकाटीचा भागाकार नावाचं एक टेक्निक असतं, ते शिकवलं जातं तुम्हाला.
मग भागाकार करायचे असतात, गुणाकार करायचे असतात. ह्या सगळ्या गोष्टी, सगळ्यात जास्त भागाकार हा महत्वाचा आहे. नवोदयचा बेस जो ज्याच्यावर उभा राहिला किंवा कुठल्याही गणिताचा बेस जो उभा राहिलेला असतो त्यातला भागाकार महत्वाचा असतो. भागाकार हा सगळ्यात महत्वाचा. म्हणून दुसऱ्या पाठामध्ये तुम्हाला भागाकार दिलाय बघा, भागाकाराच्या संदर्भाने सुरू झालेला आहे तो तिथून सिलेबस. मग भागाकारामध्ये मूळ संख्या जर माहित असतील तर तुम्हाला फार स्पीड मध्ये पुढे जाता येतं पटकन आणि अचूकता मिळविता येते तुम्हाला. आणि आपली कंडिशन आहे की आपल्याला प्रत्येक उदाहरणासाठी 2 मिनिटाचा वेळ आपण परीक्षेत राखून ठेवतो. आपलं परीक्षेचं टेक्निक आहे 40 40 40 या पद्धतीनं ते वापरत असतो आपण. 40 40 40चा फॉर्म्युला आहे आपला. प्रत्येक विषयासाठी 40-40 मिनिटाचा वेळ आहे. 20 प्रश्न गणित विषयासाठी आणि 20 प्रश्नासाठी 40 मिनिटाचा वेळ. 40 मिनिटं म्हणजे 2 मिनिटाचा वेळ एका प्रश्नासाठी मिळतो. अशा पद्धतीने मग ती स्पीड आपल्याला मॅनेज करण्यासाठी, तेवढं कॅल्क्युलेशनला फास्ट स्पीड येण्यासाठी त्याचे नियम आहेत. प्रत्येक शिकवला जाणार आहे. एका नियमावर तुम्हाला 10-10 20-20 मिनिटं त्याचे सराव करून घेतला जाणार आहे. त्याची काळजी करू नका. पण ते जेव्हा आपण मूळ संख्या पाठ करतोय ना त्यावेळेला ते पुढचे वापरता येतात किंवा त्यावेळेला फायदा होतो त्याचा. मग मूळ संख्यानंतर पुढे एक याच पाठामध्ये तुम्हाला कन्सेप्ट शिकवली गेली जी नंतरही पुन्हा एकदा तुम्हाला काळजीपूर्वक शिकता येणार आहे डबल 5व्या पाठामध्ये. तिचं नाव आहे सहमूळ संख्या. जोडमूळ म्हणत नाही, सहमूळ म्हणत आहे, असं परत एकदा तुम्हाला आठवण करून देतो. जोडमूळ म्हणत नाही, जोडमूळचं काय नाही, डायरेक्ट नॉलेजवर प्रश्न येतो. 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या तेवढ्या पाठ करायला. सहमूळ संख्येचे 5 नियम, खास ते 5 नियम एकदा शिकले ते मूळ संख्येवर जास्तीत जास्त आधारित आहेत. आणि मग ते एकदा चांगल्या पद्धतीनं जमले की आपल्याला गणित विषयात स्पीड मिळते. आम्ही फार स्पीड कमी पडते या गोष्टीचा विचार आम्ही जेव्हा करत होतो की विद्यार्थ्यांना काय अडचण येत असतील स्पीड कमी पडताना, तर त्याचं सगळ्यात मुख्य बेसिक जे आहे ते या ठिकाणी आहे. या सहमूळ संख्येची कन्सेप्ट क्लिअर नाही. सहमूळ संख्येची कन्सेप्ट क्लिअर झाल्या की तुम्हाला गणित विषयाच्या कॅल्क्युलेशन मध्ये स्पीड मिळते. म्हणून आणि सहमूळ संख्या समजण्यासाठी मूळ संख्या सुद्धा तुम्हाला माहित असायला पाहिजे असं. मग सहमूळ संख्येचे 5 नियम तुम्हाला सांगितलेत यावेळेस, पण ते खास तुम्हाला समजायला सुरुवात होतात जेव्हा आपण पुढच्या पाठामध्ये याचं उपयोजन करतो तेव्हा. आता मूळ संख्या पाठ केल्या, काय करायचं? मूळ संख्या पाठ झाल्यानंतर त्या गोष्टीचा उपयोग तुम्हाला पुढील प्रश्न सोडवण्यासाठी कसा होणार आहे त्या ठिकाणी दाखवला जाईल नंतर, की मूळ संख्येचा आणि या प्रश्नात स्पीड येण्याचा काय संबंध आहे अशा पद्धतीनं. मग ह्या मूळ संख्यांचं उपयोजन आपल्याला पुढे करता येणार आहे. तसं सहमूळ संख्येची कन्सेप्ट आहे आपल्याला त्यासाठीच उपयोगी पडते. आणि ही कन्सेप्ट पुन्हा सहमूळ संख्येची आणखी एकदा चांगल्या पद्धतीनं शिकता येते. तो पाठ आहे 5 नंबरचा, लसावी मसावी. लसावी आणि मसावी. मसावी आणि लसावी काय असेल ते, लसावी मसावी मसावी लसावी एकच आहे. HCF LCM ते काय आहे ते सहमूळ संख्या. को प्राईम नंबर्स असं नाव आहे त्याचं इंग्लिशमध्ये. को प्राईम नंबर्स हे इथले आहेत. आणि मग याचा उपयोग एवढा फास्ट होतो या ठिकाणी तुम्हाला की तुम्ही डायरेक्ट बऱ्याच उदाहरणांची उत्तरं लसावी मसावी काढताना तोंडी सांगू शकता. तोंडी लसावी मसावी काढण्यासाठी तुम्हाला सहमूळ संख्या ही कन्सेप्ट फार उपयोगी असते. तिथं कामाला येणार आहे. म्हणून आज ते व्यवस्थित तयार करायचं, आज वेळ आहे तुमच्याकडे. दुसरी गोष्ट, याचाच उपयोग आपल्याला आणखी एका ठिकाणी आपण सगळ्यात न्यू टेक्निक शिकण्यासाठी करतो, जी की रघुकुलची एक खास स्टँडर्ड पद्धत आहे जी कुठंच वापरली जात नाही. आपला विद्यार्थी सगळ्यात वेगळा इतर विद्यार्थ्यांपेक्षा दिसतो, तो आहे भिन्नछेद अपूर्णांकाचा बेरीज किंवा वजाबाकी करण्याचा पॅटर्न. अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करायची असेल तर तिथं छेद समान असला पाहिजे. ज्याचा छेद समान नाही ते व्यवस्थित कसं करायचं त्याचं जे टेक्निक शिकवलं जातं ती एक खासियत आहे आपल्या क्लासची. फार म्हणजे ज्याच्यावर विचार करून एक पद्धत बनवली गेलेली, ज्याचा उपयोग या लसावी मसावीवर आधारित केला जातो किंवा सहमूळ संख्येच्या यानं घेतला जातो अशा पद्धतीने. म्हणजे सांगायला मी एवढंच की सहमूळ संख्या
मूळ संख्या जे तुम्ही पहिल्या पाठामध्ये आता शिकत आहात त्याचा उपयोग ते पाठ करून ठेवायचंय. ह्याचे नियम हे आपल्याला पुढे काय होणार आहे, उपयोगी पडणार आहे. प्रत्येक पाठामध्ये प्रश्न सोडवित असतात, पुढच्या कन्सेप्ट सोडवित असतात. म्हणून आज मूळ संख्या आपल्याला आता एकच मुद्दा शेवटी आतापर्यंत सांगितलेला महत्वाचा सांगतो की मूळ संख्या हा आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित क्लिअर पाठ करायच्या आहेत. सहमूळ संख्या वारंवार तुम्हाला समजून सांगितल्या जातील तेव्हा समजतात. तुम्हाला वारंवार पुढे पुढे सांगितली जाते. तर मूळ संख्या तुम्हाला पाठ करायला लागते. मूळ संख्यांच्या सोबत अजून काय पाठ करायचंय तुम्हाला, तुम्ही अगोदरच बऱ्यापैकी पाठ करून ठेवलंय ते काय आहे, वर्ग पाठ करायचे. वर्ग संख्या, वर्ग आणि वर्ग संख्या 1 ते 15 पर्यंतचे वर्ग. अगोदर 1 ते 10 करा. 1 ते 15 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग पाठ करा. नंतर 5-5 न वाढत जाऊन ते 25 पर्यंत न्यायचे. आणि घन पाठ करायचे आहेत. घन जे पाठ आहेत तुम्हाला बऱ्याच जणांना माहित आहे. घन म्हणजे 1 चा घन 1, 2 चा घन 8 असं ते 3 वेळेस. घन म्हणजे 3 वेळेस गुणाकार असतो. ही 1 ते 10 पर्यंतचे पाठ करून या 2 गोष्टी एक महत्वाच्या अगोदर बेसिक मूळ संख्यांच्या अगोदर हे आपल्याला करून ठेवायचं. याच्या अगोदर काय माहित असलं पाहिजे आपल्याला, जे पहिल्यापासून आपण पाढे पाठ करतो. सर पाढे सगळेच पाठ करायचे का? पाठ जे करायचंय ते दररोज लिहायचंय. हे साधं टेक्निक आहे. ज्यांना ताण घ्यायचा नाही त्यांनी दररोज एकदा लिहायचं. बस जे होईल ते होईल, मनाने पाठ होऊन जाईल. मग यातले आपल्याला 1 ते 10 पर्यंतचे पाढे, 2 ते 10 पर्यंतचे पाढे सगळ्यांना पाठ असतात. सरळ सरळ पाठ आहे, तिथला ताण नाही. मग याच्या पुढचे सगळ्यात महत्वाचं, सगळे नाही झाले, आता 20 पर्यंत 15 पर्यंत पाढे पाठ आहेत सगळ्यांना, 20 पर्यंत क्लिअर करा. आता 20च्या पुढे थोडासा त्रास वाटतो काही जणांना, जास्त काळजी करू नका. 20च्या पुढे फक्त 2च पाढे माझ्या मनावर पाठ करून ठेवा, तुम्हाला कुठंच अडचण येऊ देत नाही. 21 ते 30 मधल्या मूळ संख्या आहेत कोणत्या आहेत सांगा बरं? 23 आणि 29. करेक्ट. 23 आणि 29 हे 2च पाढे परफेक्ट पाठ करून ठेवा. बाकीच्या 8 पाड्यांना सोडून द्या. तसं इथं सुद्धा 11, 13, 17, 19 हे सुद्धा परफेक्ट पाठ करा. कारण मूळ संख्यांच्या पाड्याला ऑप्शन नसतो. फार म्हणजे महत्वाचे पाडे असतात, त्याला असं दुसऱ्या कुठल्या पद्धतीचा वापर करता येत नाही. तो तिथं कॅल्क्युलेशन करत असतात. त्या कॅल्क्युलेशन साठी हा 29चा आणि 23चा पाडा आपल्याला काय झाला पाहिजे, हे 2 पाडे आपल्याला परफेक्ट पाठ करून ठेवायचे. बाकी 20 पर्यंतचे पाडे आपल्याला सहज पाठ होणार आहेत. पुढचे फक्त प्रॉब्लेम देतात, त्यातले 2 परफेक्ट पाठ करा. जे पाठ करायचे 23-29चा पाडा ह्या मूळ संख्येसारखा रोज एकदा लिहा. 23 आणि 29. बस छोट्या छोट्या गोष्टी सांगायला मी तुम्हाला, ज्या बेसवर तुमचं गणित उभं राहणार आहे. कुठलाही प्रश्न विदाउट कॅल्क्युलेशन तुम्ही सोडवू शकता. एवढा मोठा सराव शेवटी घेतला जातो. मुलांना शेवटी 1000 वेळेस सूचना करावी लागते आपल्या क्लास झाल्यानंतर की बाबांनो, दिलेला प्रश्न पेपरवर लिहून उत्तर काढा. तर त्यांना एवढा कॉन्फिडन्स असतो की ते डायरेक्टच उत्तर काढायला बघतात. मग त्याच्यामध्ये एखादी चूक होऊन जाते. ते मुलांना ते सांगत चालावं लागतं नंतर. म्हणजे इथपर्यंत आपल्या क्लासचा पूर्णपणे सराव झालेला असतो. कारण आपण स्पीड तीच ठेवतो आणि प्रत्येक दिवशी क्लास होतो. प्रत्येक प्रश्न बोर्डवर घेतला जातो. त्याचं टेक्निक तुम्हाला म्हणजे कळून जातं या गोष्टीमुळे. आणि बेसिक गोष्टी तुम्ही पाठ केलेल्या असतात, त्या सगळ्या गोष्टीमुळे आपण फार स्पीडमध्ये येतात विद्यार्थी. शेवटी 2 तासाचा पेपर 49 मिनिटांमध्ये कंप्लीट करणारे कितीतरी विद्यार्थी आजपर्यंत आपल्या क्लासमध्ये आम्ही पाहिले, मागे होऊन गेले. हे सगळं एकदम परफेक्ट आहे. जे काही तयार केलेलं आहे, सगळी टीम, टेक्निकल टीम असेल, सगळी अध्यापन करणारी टीम असेल, सगळ्यांच्या सहकार्यानं आणि सगळ्यांच्या आयडिया विचारात घेऊन प्रत्येक प्रश्नावर सोल्युशन काढून ह्या क्लासची निर्मिती करण्यात आलेली. सगळ्या गोष्टींची एक विषयाचा खूप सखोल अभ्यास करून, नवोदयच्या याच्यावर फोकस करून आपण हे सगळं बनवलेलं आहे. म्हणून तुम्हाला भविष्यात कुठलीच अडचण येणार नाही. या गोष्टी ज्या पाठ करायच्या त्यातल्या ह्या तुम्हाला लक्षात आल्या, व्यवस्थित पाठ करून ठेवा मुद्दे. दुसऱ्या पाठामध्ये याच्यापेक्षा चांगले काही नवीन गोष्टी तुम्हाला तिथं शिकायला, टेक्निक
शिकायला मिळणार आहे त्या दुसऱ्या पाठामध्ये, जिथं 4 गोष्टींचा जास्त अभ्यास केला गेलेला आहे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार, सगळ्यात जास्त भागाकार. आणि नवीन एक कन्सेप्ट त्याच्यामध्ये ऍड होते, सरासरी नावाची. सरासरी महत्वाचा सरासरी म्हणजे सरासरीवर खूप मोठा आपला स्कोरिंगचा प्रश्न तयार केला जातो. असे काही घटक आहेत. अपूर्णांकावर एक स्कोरिंगचा प्रश्न तयार होतो, सरासरीवर एखादा स्कोरिंगचा प्रश्न कधीतरी टाकला जातो. म्हणजे ज्यावेळेस तो टॉप लेवलचा प्रश्न असतो, बऱ्याच जणांना विचार करावा लागतो बराच वेळ त्याच्यावर, असं ते प्रश्न या घटकावर आहेत. तो दुसऱ्या पाठापासून सुरू होणार आहे. आणि खरा नवोदयचा सिलेबस तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे, हा आणखी एक गोष्ट राहिली, 23 आणि 29चा पाडा पाठ करावा लागतो. यानंतर कुठलाच पाडा नाही, परंतु एक पाडा तुम्हाला शेवटी पाठ करावा लागतो 12व्या पाठानंतर. 13व्या पाठामध्ये जेव्हा आपण जातो, 13व्या पाठात आपण जातो ना, नाही 14व्या पाठामध्ये गेल्यानंतर तिथे एक 73चा पाडा 5 पर्यंत पाठ केला जातो. आता आपल्याकडे जे पहिल्यापासून क्षणिक विद्यार्थी त्यांना हा पाठ आहे. 73चा पाडा आपल्याला लागतो 5 पर्यंत. त्याचे 5 पर्यंतचे पुढचे पॉईंट आपल्याला पाठ करायचे असतात. इतक्याच गोष्टी मोठ्या आहेत की ज्या आपल्याला खास पाठ ठेवायच्या. याच्या व्यतिरिक्त फार मोजके सूत्र आपण विद्यार्थ्यांना देतो. एकाचे सूत्र पुढे तर सूत्रच देत नाही. पुढे गेल्यानंतर एकच टेक्निक आहे, त्रैरासिक मांडणी पद्धती, ती शिकवली जाते, ज्याच्यावर तुम्ही 50% गणित कॅल्क्युलेशन म्हणजे सहज सोडू शकता. सूत्रांचा वापर फार कमी केला जातो, कारण कन्फ्युजन आणि सूत्राला फार लिमिटेशन्स असतात. कंडिशन त्या असतील तरच ते सूत्र लागू करता येत असतं. कंडिशन प्रत्येक वेळेस बदलून दिलेला प्रश्न म्हणजे आपल्या परीक्षेमध्ये असतात. म्हणून फार तर आपण कमीत कमी सूत्रांचा वापर करतो. त्या अशा बऱ्याच काही टेक्निक आहेत. त्या गोष्टी तुम्हाला वर वारंवार पुढे दाखवल्या जातील. कुठले प्रश्न कशा पद्धतीच्या टेक्निक नमुना तुम्हाला, आणि मग प्रश्नावर अशा अधूनमधून चर्चा केली जाईल. गेस्ट होतील. तुम्हाला रेग्युलरचा सिलेबस मध्ये शिकवलेला भाग शांततेनं छान पद्धतीनं कम्प्लीट करीत चला. ह्याच्या पुढचा एक महत्वाचा भाग म्हणजे आज आपण ज्या पद्धतीनं सुरुवात केलेली आहे, ज्या उत्साहाने आपण एखाद्या कामाला सुरुवात करतो, तो उत्साह आपला नाही, कुणाचाच शेवटपर्यंत टिकून राहत नसतो. मग आज जास्त धावपळ करायची नाही आपल्याला. तुम्ही सस्याची आणि कासवाची गोष्ट ऐकली होती का? ससा आणि कासव. जिंकला कोण? कासव जिंकला होता. आणि फास्ट कोण होता? ससा. फास्ट असतानाही तो काय झाला? हरला. काय कारण होतं त्याचं माहित आहे का तुम्हाला सगळ्यांना? नाही, त्याला स्वतःवर विश्वास जास्त होता आणि त्याची स्पीड जास्त होती. आणि त्याच्यामुळे शेतातले गाजर ते खाल्ले होते. अनेक गोष्टींवर त्याचं लक्ष होतं. त्याला वाटलं मध्येच आपण थोडस गाजर गवत खाऊ, थोडीशी झोप सुद्धा पूर्ण होईल आपली. आणि आपण तर फार स्पीडने चालतो, म्हणून आपण तर कधी आपल्या मुक्कामापर्यंत लवकर पोहोचू मंजिल तर. परंतु त्याच्याजवळ इतक्या गोष्टींकडे लक्ष असल्यामुळं, एका गोष्टीवर त्याचं लक्ष केंद्रित नसल्यामुळं त्याचं काय झालं पुढं? ते लक्ष विकेंद्रित झाल्यामुळं, म्हणजे उद्दिष्टाची निवड त्यानं एक केलेली असताना त्याच्यामध्ये अनेक उद्दिष्टांमध्ये तो अडकून पडला मध्ये, आणि मग त्याला पोहोचण्यासाठी वेळ लागला. परंतु कासव तसा नव्हता. कासवाने ज्या पद्धतीनं सुरुवातीपासून सातत्यानं एका गोष्टीवर लक्ष ठेवून चालत राहिला, तीच स्पीड त्याची शेवटपर्यंत होती. आणि शेवटी मग तो मुक्कामापर्यंत अगोदर पोहोचला. म्हणून आपल्यालाही आता ज्या स्पीडनं आपण चालतोय तीच स्पीड, परंतु आपलं ध्येय मात्र निश्चित ठेवायचं. तिथपर्यंत जाऊस तर आपल्याला इतर गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवून शेवटपर्यंत पोहोचायचं. मग काय त्याला म्हणले ना, काय म्हणतात त्याला, एक शायरनं छान वर्णन केलं होतं याचं, की काय पॉइंट होता तो, नंतर सांगेल, आता आठवत नाही याच्यावर. तो छान याचं वर्णन करत होता या गोष्टीचं, मस्त.
म्हणजे मला एकच सांगायचंय की उद्दिष्टाची निवड आणि त्याचं सातत्य, याच्याकडे काय होता गुण? या कासवाकडे सातत्य होतं. सातत्य म्हणजे सातत्य म्हणजे सतत तो काम करत होता. सतत सतत सातत्य शब्द झाला. सतत म्हणजे कॉन्स्टंट, तो कंटिन्युअस तो काम करत होता. आणि ससा तसा नव्हता. ससा पळायचा, मध्येच थोडं खाण्यासाठी थांबायचा, पुन्हा झोप यायची म्हणून नंतर थांबायचा. म्हणजे याच्याकडे कसं होतं, तो डिसमिस होत होता, थांबत होता मध्ये, त्याची लिंक तुटत होती. तसं कासव तसं करत नव्हता. हळू जात होता पण सातत्याने जात होता. सातत्याने जाणाराच टिकतो. आणखी एक वैशिष्ट्य या स्पर्धा परीक्षांचं सांगतो. आपण खूप हुशार आहेत म्हणजे आपण यशस्वी होणार, हा अगदी चुकीचा गैरसमज आहे. गैरसमज आहे हा थोडक्यात. असं होत नाही. जे सातत्यानं कष्ट करतात तेच जिंकतात. आणि कष्ट कसं करावं लागतं सांगतो तुम्हाला. आपल्याला आता सगळ्यांना अभ्यासाची सवय आहे का नाही मला नाही माहित, पण नेमकी मोजकेपणानं आपलं काय रोजचा अर्धा तास 1 तास ठरलेला आहे, तेवढा जरी अभ्यास व्यवस्थित तुम्ही पहिल्यापासून करत राहिलात तर शेवटपर्यंत व्यवस्थित पोहोचाल. हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे, कसा करायचा हा अभ्यास? आपल्याला हा अभ्यास सातत्यानं करायचा आहे, स्थिर शांत करायचा आहे. तुम्हाला आठवतं का अभ्यास या शब्दाचा अर्थ? मी तुम्हाला आज एका पद्धतीने समजून सांगतो, एक पद्धत आज सांगतो, मला आठवले म्हणून सांगतो. अभ्यास हा शब्द अजून एका ठिकाणी वापरला जातो. कुठं माहित आहे का तुम्हाला? जे संगीत विषय शिकतात ना, संगीत, हो. संगीत म्हणजे समजा मी तबला वाजवायला शिकतो किंवा मी गायन करायला शिकतो, असं जे गायन करणारे आहेत, गाणं शिकणारे, हे की नाही, पेटी वाजवायला शिकणारे, हार्मोनियम, ते असे काही विद्यार्थी असतात, ते संगीत विषयाचा अभ्यास करत असतात. अभ्यास म्हणजे काय माहितीये का? दररोज जे सराव करतात ना, सराव, प्रॅक्टिस, त्या सरावाला ते अभ्यास म्हणतात. त्यांच्या भाषेत काय म्हणतात ते? आम्ही अभ्यास करतोय. अभ्यास करतोय म्हणजे काय? सराव करतोय. ते जर का एखादा तबल्यावरचे त्याचे काय तो ताल असेल, 10 दिन धिन्ना 10 दिन धिन्ना 10 तीन धिन्ना, ते 3 तालाचा अभ्यास तो करतोय असं आपण गृहीत धरू. त्याचे ठरलेले असतात असे बोट कसे टाकायचे ते त्या तबल्यावर. आणि मग समजा त्यानं ते टाकत राहिला, तो टाकतो किती वेळा? इतका 4च अक्षरी शब्द असतो तो, किंवा एक ताल असतो तो, काय त्याच्या 8 मात्रा असतात फक्त. त्या एका एका 3-4 सेकंदामध्ये, 5 सेकंदामध्ये त्या कंप्लीट होतात एकदा, एका अर्थानं. परत तो डबल तोच ताल सुरू होतो, 10 दिन धिन्ना 10 दिन. परत 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 तो एकाच त्या तालाचा किती वेळ अभ्यास करतो? अर्धा तास, एक तास. जसं एक उदाहरण आपण अर्धा तास परत परत सोडू, तसं तो एकाच तालाचा हजारो वेळा रियाज करत असतो, सराव करत असतो, प्रॅक्टिस करत असतो. का? त्याच्यामध्ये त्याला प्रवीण व्हायचं असतं, अगदी परिपूर्ण परफेक्ट व्हायचं असतं. तो आवाज त्या पद्धतीने निघला पाहिजे, ती स्पीड त्या पद्धतीनं आलं पाहिजे, प्रत्येक बोट वाजताना त्याच पद्धतीनं वाजलं पाहिजे. हे शिकण्यासाठी त्याला हजारो वेळा ते वाजवावं लागतं. आणि असं तो दररोज कितीतरी तास वाजवत असतो. तो दररोज अर्धा तास त्याचा वेळ ठरलेला आहे, तर दररोज अर्धा तास तो असं महिनाभर वाजवत असतो, 6 महिने वाजवतो. नाही घंटा. हा, इतक्या पद्धतीनं तो सातत्यानं त्याचा वारंवार अभ्यास करतो. अभ्यास म्हणजे सराव करत असतो. तसा आपणही आपल्याला जे कौशल्य शिकवले जात आहेत त्याचा सातत्यानं सराव करायचा. सराव म्हणजे अभ्यास. आणि मग तुम्ही गणित विषयामध्ये आउट ऑफ मार्क मिळवता गणिताच्या संदर्भात. मग काही विद्यार्थ्यांना पुढे एक प्रॉब्लेम येतोय, पुन्हा मराठीमध्ये ते मागे राहतात. कारण मराठीचं एकच टेक्निक सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी, समजपूर्वक वाचन. समजपूर्वक वाचन करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी काय वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा अवलंब करायचा आहे, कशाचा अभ्यास करायचा हे त्या नंतरच्या तासामध्ये तुम्हाला समजून सांगितलं जाईल. परंतु गणित विषयाचा अभ्यास करताना वारंवार सातत्यानं मागे झालेला प्रत्येक प्रश्न आपल्याला सहज सोडवून देतात, असं परत परत सराव करून तो प्रयत्न करत चला. एवढ्या गोष्टी आज लक्षात ठेवा. बाकीच्या टेक्निक हळूहळू पुढे सांगितल्या जातील. महत्वाच्या गोष्टींवर चर्चा नंतर केली जाईल. आज खूप वेळ झालेला, आपण या ठिकाणी थांबू. सगळ्यांना बाय बाय. आता जर कोणाला काही बोलायचं असलं तर मी थांबतो 2 मिनिटं, तुम्हाला तुमचे माईक करून देतो. ज्यांना बोलायचं नाही, काय सगळं त्यांचे शंका संपलेले आहेत, त्यांनी थांबलं तरी चालतंय.
म्हणजे बंद केला क्लास तरी चालतंय. ज्यांचे माईक ऑन करण्याच्या रिक्वेस्ट आहेत त्यांच्यासोबत मी बोलतो. अर्णव, तुझा काय प्रॉब्लेम? नाही. ओके, ठीक आहे. पुढची संधी देतो सर मी. ते उपयोजन म्हणजे उपयोजन म्हणजे काय असतं? एक नियम आपण आज शिकलो हो किंवा आज आपण सहमूळ संख्या ही कन्सेप्ट शिकलो. मग सहमूळ संख्येचा उपयोग कसा करायचा पुढं लसावी मसावी तोंडी काढण्यासाठी? ती आयडिया जी वापरायची असते ना, याचा वापर, मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून एखादी समस्या सोडविणं म्हणजे उपयोजन करणं. उपयोग करणं म्हणायचं थोडक्यात, आपल्या भाषेत त्याला उपयोग करायचा. नियमाचा हो. उपयोग करून उदाहरण सोडून असं. हम्म. समजलं ना? हो. ओके. अनुष्का मुंडे, डिव्हाइसचं नेम असेल, काही विद्यार्थ्यांची नाव बदलायचे राहील. बोला, काही शंका असेल तर बोलून घ्या. तुमचा आवाज एकदा क्लासमध्ये कसा येतोय तो पहा. हॅलो सर. हा, बोल अनुष्का. सर काय नाही अडचण. ओके, समजतंय व्यवस्थित? क्लास जॉईन करता येते ना? हो. अभ्यास करत म्हणजे पेपर सोडवत? हा सर ते दुसऱ्या मोबाईलवर कसा घ्यायचा यार? दुसऱ्या मोबाईलवर नाही, मग इकडचा बंद होतो पहिल्या मोबाईलवरचा. मी सांगतो, मला फोन करा त्यावेळेस, मी देतो तुम्हाला त्याचं काय करायचं ते सांगतो. नंतर टॅबवरचंही सांगतो, सिस्टम देतो मी. मला कॉल करा फक्त, नंतर कॉल कर. माझा मगाशी दिलेला नंबर आहे ना, त्याच्यावरही केला तरी चालतंय. हो सर. मी ती प्रक्रिया चालू मध्ये समजून सांगतो, तशी तुम्हाला घेता येईल नंतर कशावर पाहिजे ते. ठीक आहे, चालेल ना? हो सर. ओके ओके, बोलू आपण नंतर. कॉल करत चला. ज्यांना याच्यापेक्षा जास्त माझ्यासोबत चर्चा करायची त्यांनी कॉल केला तरी चालतं नंतर. हो सर. ओके. यानंतर कोणही 15 काळवटकर, दाक्षिणी नाव आहे का? बोला, काय शंका आहे का आपली? सर माझं टॅबवर जॉईंटच होत नाही. ऍप कधी कधी चालूच होत नाही. कधी कधी चालू होत नाही? केव्हा सुरू होत नाही मग ते? आज कसं झालेलं आहे? आज पण झालाच नाही. आज मगाशी करता आला का क्लास? नाही, मगाशी मोबाईलवर केला, टॅबवर करताच नाही आला. टॅबवर करता आलं नाही? ठीक आहे, मला कॉल कर, मी नंतर टॅबवर करण्याची प्रक्रिया समजून सांगतो. देतो तुम्हाला समजून. मला तसा प्रॉब्लेम येईल त्यावेळेस कॉल करत चल. ठीक आहे. स्वराज काशीद. स्वराज बोला. नाही, लक्ष नाही. हर्षाली, आवाज येत आहे माझा? बंद करून टाकला नाही. बरं, ठीक आहे. आणखी काही कोणाला बोलायचं असेल तर रिक्वेस्ट द्या. हर्षाली बोला. ठीक आहे, नेक्स्ट कोणाची काही शंका आहे का? पुढच्यानी बोलायचं असेल तर रिक्वेस्ट द्या. गौरव, हँड हाताचं चिन्ह आहे त्या ठिकाणी क्लिक करून घे एकदा. गौरव स्वामी. हा गौरव, आवाज येतोय माझा? गौरव बोल ना तू. बोल, लाजायच नाही, बोलावं लागतंय. बोललं तर समजत असतं. हॅलो. हा, काय म्हणतोय? हा, काय नाही, विराज नाव टाकायचंय त्याचं. गौरव पहिलंच नाव आहे काय? हा, पहिल्या मुलाचं गौरव नाव आहे. ठीक आहे, देतो करून मी थोड्या वेळाने, तुम्हाला कॉल करतो. हो हो. ओके. विराज आहे, विराज. हा, हे तर विराज. बरोबर. आणि दुसरं ते होमवर्क कुठे आहे काय ते सगळं? त्या कंटेंट मध्ये आहे ती टॅब. ज्यांना आता तुम्हाला नाही लक्षात आलं, मग फोन करा एकदा, मग मी तुम्हाला दाखवतो तो रूट कसा आहे तो. बर. त्याची एक म्हणजे PDF बनवून आपण पाठवू सगळ्यांना.
हा म्हणजे आतापर्यंत नव्हता ना होमवर्क आलेला. लाईव्ह क्लासच्या डाव्या साईडला आहे, येतात ते त्या फोल्डर मध्ये टाकलेले आहेत, दिसतात तुम्हाला, येतात सोडवल्यानंतर. लाईव्ह क्लासच्या डाव्या साईडला तिथं आठवडी सराव परीक्षा नावाचं फोल्डर आहे, त्याच्या खालीच होमवर्क नावाचं एक फोल्डर आहे. बरं 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 चालतंय. तिथं भेटून जाईल. मी कॉल करतो तुम्हाला, सांगतो समजून सगळं. चालतंय. रणवीर वाघमारे, काही शंका असली तर विचारा. ठीक आहे, अशा पद्धतीनं कोणाच्या काही शंका नाहीत असं समजून आपण या ठिकाणी थांबू. सगळ्यांना बाय बाय. एक एक गोष्टींवर स्पेशल चर्चा पुढच्या तासांमध्ये होईल. एक एक महत्वाचा घटक, आता जसं मूळ संख्या आहे, मूळ संख्यांचं मग उपयोजन, सहमूळ संख्यांच्या उपयोजनासहित त्याच्यावर अभ्यास घेतला जाईल, किंवा या पाठातले जे सगळ्यात महत्वाचे परीक्षेच्या दृष्टीनं कसा प्रश्न तयार केला जातो त्याच्यावर विचार नंतर करू आपण. या ठिकाणी थांबा आपण. बाय सगळ्यांना, गुड नाईट.